करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमच सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, तुम्ही लोकांना जास्त भाव देऊ नका. कारण काय होतं, तुम्ही ज्या ज्या वेळेला लोकांना जास्त भाव देण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्ही स्वतःची किंमत कमी कराल. आपल्या देहाची सुद्धा किंमत वाढली पाहिजे. आता कशा प्रकारे आपली किंमत वाढेल? जर तुम्ही लोकांच्या पुढे पुढे करत राहाल, बघा त्या लोकांना तुम्ही जास्त महत्त्व द्याल, तेव्हा तुमची किंमत वाढेल का? नाही. आता आपल्या देहाची किंमत वाढवायची, मग आपल्याला नेमकं काय करायला हवं? समर्थ म्हणाले, स्वतःची किंमत आपल्याला वाढवायची. प्रेम करणं सोपं असतं, पण पैशाची अपेक्षा न ठेवता तो देह कोणत्या संकटात आहे हे पाहणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीला बघा प्रत्यक्षात तो देह संकटात आहे, परंतु संकटामध्ये असताना त्याला पैशाची सुद्धा किंमत तेवढीच. ज्याप्रमाणे हे पाहून आपल्या खिशामध्ये पैसा नाहीये, परंतु इच्छा आहे, एखादी गोष्ट हवी असेल, परंतु ती मिळत नाहीये, म्हणून आपण काय करत असतो? ॲडजस्ट करत असतो. कारण मला इच्छा आहे, खिशामध्ये पैसे नाही आहेत. ज्या लोकांकडे ती वस्तू आहे त्यांच्या घरामध्ये किंवा त्यांच्यासोबत आपण जर राहण्याचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती आपल्याला कमी लेखेल. कारण त्या व्यक्तीला स्वतःचा मीपणा, अभिमान, गर्वपणा येईल की नाही, की ही वस्तू माझ्याकडे आहे, ती वस्तू त्याच्याकडे नाही आहे. आता आपल्याला सुद्धा आपली किंमत वाढवायची. समर्थ म्हणाले, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. बाबांनो, खरं पाहायला जर गेलो ना या कलियुगामध्ये, अजिबात टेन्शन घेऊन जगूच नका. कशाला टेन्शन घ्यायचं? आपल्या पत्रावलीमध्ये जेवढं वाढलंय ना तेवढ्यामध्येच आपण समाधानी असणं गरजेचं आहे. आपल्याला खूप सवय असते त्याच्या पत्रावलीमध्ये काय काय वाढलंय, त्याला काय मिळालंय याच्याकडे आपले लक्ष असतं. म्हणून सर्वांना हसवता हसवता हसणं राहून जातो. आपल्या देहाला बघा प्रत्यक्षात आनंदी राहणं, समाधानी राहणं वाटतं की नाही, परंतु लोकांच्या आयुष्यात लोकांना हसवायचं आहे. ज्याप्रमाणे आपण एखादी व्यक्तीशी बोलत असताना समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याशी बोलत असते तेव्हा आपण पटकन हसतो, बरोबर की नाही. परंतु जर त्या व्यक्तीने कोणाविषयी जर बोलण्याचा प्रयत्न केला तर आपल्या देहाला बघा काहीही वाटत नाही. परंतु जर कोणी आपल्या बाबतीत जर कोणी काही बोललं की व्यथा होतात की नाही. विचार करा, स्वतःची किंमत वाढवायची. आनंदी जीवन जगत असताना दुःख येणारच, राग येणारच, क्रोध येणारच, परंतु जगातील सर्वात मोठी वेदना ती म्हणजे आठवण. आपल्याला कोणी हसवलेलं आहे, कोणी मदत केलेली आहे,
याचा आपल्याला विसर पडणार नाही, याची आपल्याला आठवण होणार नाही. परंतु आपल्याला कोणी शिव्या दिलेल्या आहेत, कोणी आपल्याला वाईट बोललेलं आहे, कोणी आपल्याला मदत केलेली नाही, हे आपल्याला लक्षात राहील की नाही, आठवणीत राहील की नाही? अहो, तारीख लक्षात राहील, वार लक्षात राहील, कुठली वेळ होती ती सुद्धा लक्षात राहील. म्हणून समर्थ म्हणाले, लोकांना जास्त आपण भाव दिला की तीच लोक आपली किंमत कमी करतात. म्हणून ज्याप्रमाणे आयुष्यात सगळं काही विकत घेता येतं, पण कुणाचं मन किंवा कुणाच्या भावना कुणीच विकत घेऊ शकत नाही. तुम्हाला हवं असेल तर बघा, प्रत्यक्षात तुम्हाला जे विकत घ्यायचं आहे ते विकत घेऊ शकता. तुमच्याकडे खूप पैसा आहे, पैशाच्या रूपाने तुम्ही सर्व वस्तू विकत घेऊ शकता, परंतु कुणाचं मन नाही ना. आपण एखादी व्यक्ती बोलत असताना त्या व्यक्तीचा स्वभाव पाहतो, अरे ही व्यक्ती आहे ना खूप मन मिळावू आहे, परंतु ती व्यक्ती बघा प्रत्यक्षात मन मिळावू असताना त्या व्यक्तीचं मन किंवा भावना आपण विकत घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्यात येणे चांगले विचार आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. एका सेकंदात ज्यावेळी बघा प्रत्यक्षात एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत असताना कधी रिप्लाय देते, कधी रिप्लाय देत नाही, परंतु ज्या वेळेला तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं समोरची व्यक्ती देते ना, त्यावेळी समजायचं की ही व्यक्ती आपल्याला मदत करणारी आहे. परंतु जर बघा आपल्याला कोणी रिप्लाय दिला नाही, तर आपल्यालासुद्धा वाईट वाटतं. आपल्याला पडलेल्या प्रश्नाची उत्तरं बघा शेवटी अडकून राहतात. ज्यावेळी बघा प्रत्यक्षात आपण जसे वागतो ना, त्याचप्रमाणे लोकंसुद्धा वागत असतात. म्हणून समर्थ म्हणाले, आपला देह जर उत्तमाचा वागत असेल तर समोरची लोकंसुद्धा उत्तम प्रकारे वागणार. प्रथमतः आपण स्वतःहून आपल्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. कारण वेळ आणि नशिबावर कधीच घमंड करू नका. कारण वेळ बघा आपल्या हातात नसते. त्या वेळेमध्ये सत्कर्म करणं हे आपल्या हातात आहे. आणि नशिबावर तर अजिबात अवलंबून राहू नका. त्या नशिबापेक्षा आपल्या कार्यामध्ये, आपल्या कर्मामध्ये उत्तम प्रकारे राहा. कारण सकाळ त्यांचीच उजाडत असते, ज्यांची वेळ प्रत्यक्षात बघा खराब असते. आता सकाळ तर प्रत्येकाचीच पाहायला मिळत असते ना. सकाळचा दिवस ज्यावेळी सूर्यकिरणांनी बघा प्रत्यक्षात आपण आपल्या घरामध्ये येणारा सूर्यप्रकाश तिथे आपण उभा राहू शकतो, परंतु 12च्या रणरणत्या उन्हामध्ये त्याच जमिनीवर आपण उभा राहू का? नाही. म्हणून कोणाच्या मागे धावू नका. आपण काय करत असतो? इतरांच्या मागे धावत असतो. हा मला देईल, तो मला देईल. त्यामुळे काय होतं? तुमची किंमत कमी होते. अहो, आहे त्यामध्ये आपण सुखी राहणं गरजेचं आहे ना. कारण ज्यांना आपण जास्त किंमत देतो ना, त्यांच्या नजरेत आपण शून्य असतो. लक्षात ठेवा. म्हणून कोणाला किंमत द्यायची आहे हे पाहणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपण एकमेकांच्या मागे धावण्याचा प्रयत्न करू, त्यावेळी समजून जायचं की इथे आपल्याला किंमत मिळणार नाही. आपण एकमेकांशी बोलत असताना बघा समोरासमोर बोलत असतो, पण खरं आपण बोलत असतो. म्हणून लोकांना काय वाटतं की ही व्यक्ती समोर बोलते, त्यामुळे लोकांचा पारा चढतो, राग येतो. पण आपण जे बोलून गेलेलो आहोत ते खरं आहे? विचार करा.
ज्या ज्या वेळेला आपण एकमेकांशी संवाद साधू त्यावेळी लक्षपूर्वक बोलता आलं पाहिजे. बोलून गेल्यानंतर अजिबात विचार करत बसू नका. स्वतःच्या कर्मावर आणि स्वतःच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्यावरच विश्वास नाही हो. कारण योग्य वेळ जेव्हा येते ना, किंवा एखादा भेटेल बघा, जेव्हा एखादी व्यक्ती मागायला येईल किंवा एखादी व्यक्ती बघा आपल्याला भेटेल, तेव्हा आपल्याजवळ काहीच उरणार सुद्धा नाही आहे. म्हणून आपल्याकडे जी संपत्ती आहे ती संपत्ती आपण घेऊन जाऊ शकतच नाही आहे. परंतु कोणती संपत्ती आपण आतापर्यंत बघा जे कष्ट केलेले आहेत त्याचं आपल्याला फळ मिळालेलं आहे. परंतु मिळालेले जे काही फळ आहे म्हणजे काय, तर बघा पैसा असेल, बँक बॅलन्स आपले असेल, प्रॉपर्टी असेल, काही वस्तू असतील, ते आपण घेऊन जाणार आहोत का? नाही जाणार आहे. म्हणून समर्थ म्हणाले, काय घेऊन जायचं आहे? तर अखंड श्रीसेवा निष्काम दास्य भक्ती. बरोबर की नाही? सोबत असणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आयुष्यात कितीही दुःख आलं तरी आयुष्य नेहमी हसत जगावं. आपल्याला दुःख आलं की आपण कोपऱ्यात जाऊन बसतो. असं वाटतं किती दिवसाचं उपवासी आहे, किती संकट कोसळलेलं आहे, किती दुःखाचा त्रास होत आहे. नाही आहे. जे आलं आहे ना, जे बघा प्रत्यक्षपणे वाटेला दुःख आलेलं आहे, त्रास होत आहे, तरीसुद्धा नेहमी हसत जगता आलं पाहिजे. कारण ती जी छोटीशी स्माईलसुद्धा खूप काही करण्याचं तुम्हाला नक्कीच बळ देईल की नाही. म्हणून विचार करा, कोणाच्या आयुष्यात किती दुःख आलं तरी समजून जा. कारण आपला देह हा प्रत्यक्षात जर पाहायला गेला ना, तर लाख मोलाचा आहे. बरोबर? म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्यात किती दुःख आलंय तरी आपली किंमत कमी करू नकोस. कारण कुणीही बघा विचार जर केला, गळ्यामध्ये आपण हार घातला की आपण देव बनत नसतो. नियत चांगली ठेवा, विचार चांगले ठेवा. कारण इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. कर्म चांगले ठेवा, कुणाचं वाईट अजिबात करू नका. आणि ज्याप्रमाणे कोणाला वाईट बोलूसुद्धा नका, कारण हीच खरी आहे. म्हणून स्वतःची किंमत वाढवण्यासाठी स्वतःला तयार होणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपण टेन्शनमध्ये जीवन जगत असतो, स्वतःची किंमत कमी करत असतो, ती स्वतःची किंमत कमी करत असताना ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षात चांगले विचार, चांगली विचारसरणी महत्त्वाची. बोलायला शिकलं पाहिजे. कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो. आपण विचार काय करतो, अरे मी तर काहीच बोललो नाही आहे, तरीसुद्धा बोलता आलं पाहिजे. म्हणून सृष्टीचा नियम आहे. बरोबर की नाही? ज्याप्रमाणे स्वतःची किंमत आपण कमी करू, त्यावेळी आपल्याच आयुष्यात आपल्याला जगायला मुश्किल होऊन जाईल. म्हणून समर्थ म्हणाले, किंमत कमी करू नकोस. देह हा भगवंताचा आहे. कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. जय जय रघुवीर समर्थ.